असतायत. धावफलकाला सुद्धा आपण बघतोय या ठिकाणी ढकललं जातंय पुढे आणि धावफलकावर असणार आहे 6 धावा. अतिशय स्वप्नवत गोलंदाजी आपण आप्पा चव्हाण यांची बघतोय. माफ करा, आप्पा तांबे यांची बघतोय. काय गोलंदाजी आहे, शानदार गोलंदाजी या ठिकाणी आप्पा यांची. आणि प्रत्येक चेंडू अगोदर जर बघितलं तर दोन्ही षटकांसाठी एक वेगळी व्यूहरचना. थांबा थांबा थांबा. चला, हा बैठक फटका होता. चेंडूच्या अँगलमध्ये नव्हते, दूरवर राहिले. यावेळेस चेंडू मात्र डॉट असणार आहे मैदानात. काय गोलंदाजी बघा. एक सुवर्ण षटकाची समाप्ती आपण सर्व मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अगदी पहिल्या षटका अखेर जर बघितलं तर जनता गॅरेज हा संघ थोडासा अडचणीत नक्की बघायला मिळतोय. 2 फलंदाज बाद असताना धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील 6 धावा. शिवम फायटर संघाचे संघ मालक आदरणीय या ठिकाणी सरपंच सुधीर जायगुडे पाटलांचं देखील शुभागमने साहेबांचं देखील स्वागत असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी सोनई नगरीचे अगदी गॅमलर संघाचे नामांकित मैदानात घोषणा आपण बघतोय. बॅटिंग पॉवर प्ले नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घेतलं जात आहे. आदरणीय कपिल क्षीरसागर बघा यावेळेस आपण त्यांना सुद्धा बघू शकता. या ठिकाणी ते देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. तर पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हा 2 धावांचे प्रयत्न बघा. यावेळेस सुंदर विशाल काळे आपण बघताय. गोलंदाज क्रमांक 2 आपण बघतोय. तर नुहित पटेल स्ट्राईकवर असणार आहे. धावफलकावर 8 धावा. कट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर एक घोषणा सुद्धा आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला दंडित केलं गेलं, अवांतरची घोषणा आहे. अगदी या महत्वाच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर महत्वाचे पंच सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. मुख्य पंच आदरणीय महेंद्रजी भवर सर, तर त्यांना साथ देताना उमेश केने सर. हे मुंबईकरांची जोडी. यावेळेस लॉंग ऑफ खेळीला फटका आणि नक्कीच बिटवीन द गॅप सुंदर आणि अप्रतिम चौकार. आता एक मोठी संधी नुहित पटेल यांना सुद्धा असेल बघा, कारण आज बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर ते एक व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांचं पदार्पण आहे. आज संघ अडचणीत सापडला. आघाडीचे 2 मजबूत फलंदाज परतलेले आणि त्यानंतर धावफलकाला मजबूत करण्याची जबाबदारी मैदानातील 2 यशस्वी आणि अनुभवी बॅटर्सवर मात्र असणार आहे. पुन्हा एकदा जागा बनवली, बॅकफुटवर आले आणि मनगटाची ताकद मात्र रोहित पटेल दाखवत आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय एक दणदणीत खणखणीत चौकार. सतरा धावा धावफलकावर आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय पॉवर प्लेचा फायदा उचलतायत. आज त्यांचा दर्जा खऱ्या अर्थाने बघायला मिळतोय. तर विशाल काळे थोडेसे अडचणीत आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. नक्कीच काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसला जातोय आणि पुनरागमन खऱ्या अर्थानं विशाल काळे मैदानाच्या आतमध्ये करतायत.
धावफलक मात्र स्थिर असेल. 17 धावा आपण धावफलकावर बघतोय आणि 17 अंक बऱ्याच जणांचा आवडता अंक आहे बघा. बघूया यावेळेस क्षेत्ररक्षक नक्की सूरज बघत असतील. बिटवीन द गॅप पुन्हा एकदा अगदी सेफ झोन मध्ये व्ही मध्ये खेळलेला फटका जातोय. वन बाउन्स टू डिफेन्स. खणखणीत चौकार. तर पुन्हा एकदा आपण बघतोय रोहित पटेल कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूवर आपण बघतोय रोहित पटेल यांना जखडून ठेवलं. एक डॉट गेंद मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे. या ठिकाणी षटक क्रमांक 2 ची समाप्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेली. त्या समोरच्या स्क्रीन समोर जी वाहनं लावलेली आहे ते वाहन मालकांना विनंती आहे ते स्क्रीन फलंदाजांच्या सोयीसाठी लावलेली आहे बघा. सहकार्य करायचंय. चव्हाण सरांना विनंती असेल. चव्हाण सर आपलं स्वागत आहे सर्वप्रथम. आणि तुम्ही आहेत तर मैदानात शोभा आहे परंतु या ठिकाणी थोडंसं सहकार्य करायचं. चव्हाण सर धन्यवाद. हा चला दोन षटकानंतर बघायला मिळतील धावफलकावर नक्कीच 21 धावा आणि 2 महत्वाचे फलंदाज या ठिकाणी गमावलेले आहे. तर जालू अडसोरे ज्यांना तालुक्याचा जडेजा म्हणतात आज जडेजा होणार का हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि पटेल सरांनी दाखवून दिलंय शेर चाहे जितना भी बुडा हो शेर आखिर शेर कहलाता है. हा फटका फसलेला आहे. झेल घेण्याची संधी आणि सूरज भगत जास्त झेल सोडित नाही. आजही सोडणार नाही आणि एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दिला जातोय. अगदी तिसऱ्या विकेटचं पतन. 3 डाव्या हाताचे फलंदाज मंडपाच्या आश्रयाला आणि मैदानात मध्ये येत आहेत. अगदी अमन शेख सर्वात स्वस्त विकलेला आयकॉन आहे बघा ज्यांच्यावर फक्त जनता गॅरेजनं बोली लावली. म्हणजे या ठिकाणी आदरणीय धनुभाऊ काशीद जे संघ मालक आहेत संघनायक प्रशांत वाघ यांनी अमन शेखवर विश्वास दाखवला. ऑक्शन मध्ये सर्वात स्वस्त विकलेला हा आयकॉन मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर बघूया जाऊया. गोलंदाज संकेत मौकन आहे. चांगले गोलंदाज आहे. हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. अगदी यावेळेस गोलंदाजानं त्याची गुणवत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवली. अगदी शरीरयष्टीकडे फेकलेल्या चेंडूवर अक्षरशः अमन शेख यांना प्रेमाची बिडी या ठिकाणी मैदानात टाकल्या गेलेली आहे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. कमालीची गोलंदाजी. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवर फलंदाज अडचणीत आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. हा प्रकार चेंडू कटचा प्रयत्न फसलेला आहे. हा नाही या अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास मात्र कमी आहे. डॉट चेंडू आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय जालू अडसोरे यांना परतवलं गेलं. त्यानंतरचे 2 चेंडू जर बघितले तर अमन शेख मात्र अडचणीत बघायला मिळाले. धुंडो रे साजना चेंडू शोधावा लागतोय फलंदाजाला. ही कमालीची गोलंदाजी. बिग बॅटल ऑफ क्रिकेट. 2 प्रचंड मोठे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत. हो सुरेख चेंडू आहे. यावेळेस अमन शेख एक दर्जेदार ड्राईव्ह मात्र दाखवत आहेत. एक्स्ट्रा कव्हरमध्ये आप्पा तांबे यांच्या माध्यमामध्ये चेंडू रिटर्न केला जातोय. तर मैदानात एक सिंगल आपण बघू शकता. धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावर 22 धावा 22 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. षटक क्रमांक 3 आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी रोहित पटेल आपल्याला बघायला मिळतील सर्वात यशस्वी फलंदाज. तर त्यांच्या समोर यशस्वी गोलंदाज आपण बघत आहोत. पुढे सरसावत केलं गेलेलं आक्रमण टायमिंग ठीकसा नव्हता. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक असतील रवी आदमाने यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय चेंडू यष्टी रक्षकापर्यंत पोहोच केला जाईल. दरम्यान एक सिंगल धावफलक पुढे जाईल आणि धावफलक अगदी कासव गतीनं पुढे चाललेलं आहे. धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना. आणि एक चांगली रणनीती बघा कारण संघ अडचणीत या दोन्ही फलंदाजांना आता बऱ्याच वेळ उभं राहायचंय.
एक भागीदारी बनवायची आहे आणि एक सन्मानजनक धावफलक उभं करायचं आहे. यावेळेस पूल केलेला आहे अमन शेख यांचं पहिलं आक्रमण. ओहो, यावेळेस रवी आदमाने आणि काय क्षेत्ररक्षण केलं. अर्थात झेल या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पकडला गेला नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः 5 धावा वाचवल्या गेल्या. अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण रवी आदमाने. व्यवसायाने शिक्षक आहेत, क्रीडा शिक्षक आहेत आणि आज मात्र आपण बघतोय CSK संघाकडे त्यांची वर्णी लागली. तर एक सुवर्ण षटकाची समाप्ती बघा, कारण या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतंय अवघ्या 3 धावा खर्च झालेल्या आणि त्यामध्ये एक विकेट सुद्धा आपल्याला बघायला मिळेल जी पहिल्या चेंडूवर आली होती. 3 षटकांच्या या प्रवासानंतर आपल्याला बघायला मिळतील 24 धावा जनता गॅरेज या ठिकाणी पूर्ण करताना बघायला मिळत आहेत. 3 विकेट सुद्धा गेलेले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत मात्र आहे या ठिकाणी. अनेक पारितोषिकांना सजलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. स्पर्धेचा पर्व क्रमांक जर बघितलं तर 2 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि ज्या पर्वामध्ये आहे सर्व ते पर्व क्रमांक 2. नेवासा तालुक्या मर्यादित नेवासा तालुक्यातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम पुन्हा एकदा ज्ञान फाउंडेशन आणि फसायदान स्पोर्ट क्लब या दोन्ही संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी केलं गेलं आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा मोठी काय हे आपल्याला बघायला मिळालं. कारण या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर नेवासा तालुक्यात पहिल्यांदा 6 पारितोषिकं असलेली ही स्पर्धा आहे. जाऊया मैदानाच्या आत. चांगला चेंडू आहे आप्पा तांबे, थोडंसं मिश्रण आणता. यावेळेस स्लोअर वनचा चेंडू होता, बोट फिरवली बघा, हे सुद्धा बघायला मिळालं. चेंडूने टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली. अमन शेख यावेळेस मात्र संयम दाखवत आहेत, सन्मान दिला गेला. आणि क्रिकेट खेळ बरंच काही सांगून जातो असतो बघा मित्रांनो. कधी कधी तुम्हाला राहुल द्रविड बनायचं आहे आणि कधी कधी तुम्हाला विराट कोहली सुद्धा बनावं लागतं. यावेळेस परिस्थिती बिकट आहे. कट केलेला आहे आणि बघा काय गॅप साधलाय. अफलातून लाजवाब फंटॅस्टिक 4 चौकार. अगदी या ठिकाणी मित्रांनो सगळ्या माध्यमामध्ये सोय मात्र केल्या गेलेली आहे. आदरणीय किशोर भाऊ पठाडे यांच्या वतीनं जर खेळाडूंना ग्रिप्स गार्ड बॅट्स जर लागत असतील हँड कव्हर वगैरे तर निश्चित या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. बॅकफुटवाले जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा मात्र दाखवली. 1 बाउंस जातोय चेंडू यावेळेस लॉंग लेगच्या दिशेनं सीमा रेषा पलीकडे खणखणीत दणदणीत चौकार. 32 धावा आहे धावफलकावर. तर नक्की एक सूचना जी आहे या ठिकाणी आदरणीय किशोर भाऊ पठाडे आहेत, आपल्याला जर कोणत्याही प्रकारचं क्रीडा साहित्य लागत असेल तर नक्कीच तालुक्यातील एकमेव ठिकाण किशोर भाऊ पठाडे जगदंबा स्पोर्ट्स यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. जाऊया. समोर मारलेला आहे आणि यावेळेस अमन शेख यांचा ट्रेडमार्क षटकार. तीन धावा 38 धावा आहेत आणि पहिला गगन चुंबी षटकार मात्र या ठिकाणी येतोय. आणि यावेळेस अमन शेख यांनी थोडंसं संयम सुद्धा दाखवलं, कारण व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. क्रिकेटमध्ये सगळ्यात सेफ झोन म्हणजे सगळ्यात सुरक्षित जागेच्या दिशेनं म्हणजे समोर त्यांनी गोलंदाजाच्या पाठीमागे या षटकाराला आपण बघितलं आकार दिलेला आहे. समोर खेळला गेलेला तो षटकार. तर धावफलकावर बघायला मिळतील 38 धावा. अगदी ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये दहशत निर्माण केली होती त्या गोलंदाजाला मात्र दुसऱ्या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च कराव्या लागत आहेत, सिंगल पूर्ण करतायत. तर या एका धावेनं आपण बघता धावफलक पुढे जाईल. 39 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. अगदी
क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी बघतोय DPLच्या माध्यमामध्ये आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2. दोन बलाढ्य संघांची लढत, एकीकडे जनता गॅरेज नेवासा तर दुसरीकडे CSK नेवासा फाटा. आदरणीय धनुभाऊ काशीद यांच्या मालकी हक्काचा जनता गॅरेज संघ तर या ठिकाणी डॉक्टर शंकर वंजारी यांच्या मालकी हक्काचा CSK नेवासा हा फाटा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि हा सामना चुरशीचा होणार आहे. पुन्हा एकदा स्लोअर वन आणि त्यावर जर बघितलं तर धाव मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेली नाही. एक डॉट चेंडून आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये या षटकाची होणारी समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर बघायला मिळतील 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. तर 12 चेंडू बघा, 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र शिल्लक असणार आहे. जॅकपॉटचा इशारा या ठिकाणी भवर सरांचा आपल्याला बघायला मिळेल जो आला गेलाय आणि आता 16 धावांची कसरत मैदानाच्या आतमध्ये चालू होईल आणि आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी विरोधी संघातील आयकॉन सूरज भगत यांच्याकडे मात्र चेंडू आला गेलेला आहे आणि दोन्ही चांदेकर आहे बघा. दोन्ही जर बघितले तर दोन्ही खेळाडू एका संघात खेळलेले, एकाच गावात लहानाचे मोठे झालेले आणि आज एकमेकाच्या विरोधात आहे कारण ऑक्शनचे परिणाम आहे. बघूया जॅकपॉटसाठी एक तालुक्यातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजाकडे चेंडू दिला गेलाय. तर या ठिकाणी आपण बघतोय तालुक्यातील एक चांगला बॅटर जॅकपॉटसाठी स्ट्राईकवर आहे. ओहो, पहिला चेंडू उडवलाय, गोलंदाजाला दाखवलंय आसमान आणि भव्य स्वागत गोलंदाजाचं केलंय षटकारानं. तर 16 धावेचे समीकरण स्पष्ट होतात या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर 6 धावा या ठिकाणी आलेल्या आहे. येणारा प्रवास आहे, 5 चेंडू तुम्हाला बनवायचे आहेत, 10 धावा. अतिशय चांगलं आयोजन आपण गेली 20 ते 22 दिवसापासून बघतोय. अगदी या मैदानाला नवरीप्रमाणे नटवलंय, सुंदर सुसज्ज बसलेलं सजलेलं हे मैदान. जाऊया मैदानात. उजव्या इष्टीच्या बाहेर टीट फॉर टॅट, जशात तसं उत्तर लगेच मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाचा पलटवार. डॉट चेंडू, पुनरागमन मात्र या ठिकाणी सूरज भगत करतायत आणि मी अगोदरच सांगितलं एकमेकाचा पुरेसा परिचय, परंतु यावेळेस चांगली कामगिरी कोण करणार हे मात्र बघावं लागणार आहे. चला, यावेळेस चेंडूला उंची मात्र मिळालेली आहे. अप्पा तांबे चेंडू खाली येत आहेत, पकडला जातो झेल आणि बघा बिग विकेट. अमन शेख मैदानात होतो फैल. फलंदाज अमन शेख मणपाच्या आश्रयाला या ठिकाणी बाद. काय गोलंदाजी बघा, काय पुनरागमन आहे. एक परिपूर्ण पुनरागमन तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम नेवाशामध्ये यावं लागेल. नेवाशात आल्यानंतर तुम्हाला नेवासा फाट्यावर यावं लागेल. नेवासा फाट्यावर आल्यानंतर तुम्हाला या नामदेव नगरच्या या ऐतिहासिक मैदानावर यावं लागेल. तर नक्कीच बघूया. पप्पू गायकवाड मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलवल्या गेलेले आहेत. हा टायमिंग नसलेला फटका आपण बघतोय. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये मात्र खेळला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघायला मिळतील. अप्पा तांबे एक चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सूरज भगत यांची स्तुती करावी लागेल. काय गोलंदाजी बघा. जॅकपॉटचं षटक आहे, महत्त्वाचं षटक. या महत्त्वाच्या षटकामध्ये जर बघितलं तर अमन शेख सारख्या एक तगड्या फलंदाजाला त्यांनी या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवला आणि खऱ्या अर्थानं जनता गॅरेजला बॅकफुटवर ढकललंय. ओ, हा ट्रॅकर चेंडू आणि यावेळेस पटेल पॉवर मैदानाच्या आतमध्ये बघा. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, असा संदेश खऱ्या अर्थानं पटेल या ठिकाणी सांगतायत. षटकार आलेला आहे. 13 धावा या ठिकाणी आतापर्यंत आपण बघतोय 5 चेंडूंमध्ये बनवल्या गेलेल्या आहे.
तर तो मोठा फटका आपल्याला बघायला मिळणार का, जॅकपॉट लागणार का जनता गॅरेज संघाचं, ते मात्र बघावं लागेल. सूरज भगत त्या ठिकाणी आप्पा तांब्यात. ओ हो हो, बघा काय चित्र बघायला मिळालं आणि नक्कीच या ठिकाणी जॅकपॉट लागलाय जनता गॅरेज संघाचा. आप्पा तांबेंसारखा दर्जेदार क्षेत्ररक्षक आज मात्र चूक करताना बघायला मिळाला. 17 धावा जॅकपॉट षटकामध्ये बनवल्या गेल्या. तर नक्कीच या ठिकाणी जॅकपॉट षटकामध्ये मोहित पटेल यांनी पुन्हा एकदा स्वतःची उपयोगिता या ठिकाणी दाखवलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय 5 षटकानंतर 4 बाद 65 धावा आपण बघतोय या ठिकाणी मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. तर पप्पू गायकवाड आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता, ज्यांनी या मैदानावर घाम गाळलेला ही त्यांची कर्मभूमी आहे. या मैदानावर त्यांनी अनेक सामने खेळलेले आहेत आणि अनेक स्पर्धेचा अनुभव देखील पप्पू गायकवाड यांच्या पाठीशी आहे. आज त्यांना सुद्धा स्वतःची उपयोगिता सिद्ध करण्याची संधी आहे, स्वतःची योग्यता दाखवण्याची संधी आहे. तर गोलंदाजी मार्कवर संघ मालक. हो 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 हो, चेंडूला शिक्षा दिला गेली आणि यावर फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल केला गेलाय, स्वागत केलं गेलंय षटकारानं. अगदी 71 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय बघा. आणि या षटकामध्ये जर बघितलं तर एक मोठी जबाबदारी आपण बघतोय डॉक्टर शंकर वंजारी स्वतःच्या खांद्यावर मात्र घेत आहेत. तर अचूकतेकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. पहिला चेंडू जर बघितला तर फलंदाजासाठी बोनस ठरलेला आहे. काऊकरच्या दिशेने खेळलेला फटका, 2 क्षेत्ररक्षक प्रयत्नशील रवी आदमाने यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखले गेलं. तर मैदानाच्या आतमध्ये धावबादची संधी आणि यास बोटवर आहे पप्पू गायकवाड धावबादच्या स्वरूपात मात्र जातील मैदानाच्या बाहेर. आणि नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या विकेटचं पतन. अमोल साळवे आलेले आहेत. नक्कीच चला यावेळेस हा इट्स अ वाईड आहे बघा. अगोदर महत्वाची गोष्ट आपण बघतोय वाईड या ठिकाणी आणि वाईड साठी मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू सुद्धा आलेला आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. बघा कालच्या सत्रामध्ये सुद्धा आपण अनेक क्रीडा रसिक बघितले या स्पर्धेच्या निमित्तानं त्या या ठिकाणी आले, या स्पर्धेचा आनंद घेतला. आणि दर्शक बिना क्रिकेट सुना हे आपण सर्वत्र ऐकलं असेल. जर क्रीडा रसिक जर मैदानात नसतील तर त्या मैदानाला त्या स्पर्धेला शोभा नाही आहे. परंतु नेवासकरांचं क्रिकेटवर अधिक प्रेम आहे, ते मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं प्रकर्षानं बघायला मिळालं. मागील सत्राच्या काहीशा आठवणी नक्की सांगेल. अनेक माता भगिनींनी सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी
सर्व प्रवर्गातील क्रीडा रसिक या ठिकाणी बघणार आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये येत आहेत लेजेंडरी क्रिकेटर आणि ज्यांच्याकडे कायम आदरानं बघितलं जात आहे हिटमॅन सचिन शेटे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू योग्य आहे ती घोषणा मात्र मैदानाच्या आतमधून आलेली आहे. तर तो चेंडू मात्र पूर्ण झाला. नक्कीच चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि पुढील संघांनी सुद्धा या ठिकाणी रेडी राहायचंय. कट करण्याचा प्रयत्न, वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न. सचिन सर यावेळेस धाव पूर्ण करणार का? नाही, यावेळेस अनबॅलन्स झालेले. बघा त्यांना लागलं का? हा, फलंदाजाला या ठिकाणी बाद दिलं गेलेलं आहे. तर सचिन शेट्टी यांना मात्र सॅक्रिफाईस करावं लागलं, त्यांना परतावं लागेल. सामना क्रमांक 3. मी विनंती करेल टॉससाठी यायचं आहे. विघ्न अर्था ब्लास्टर्स बेलपांढरी यांच्या विरोधामध्ये आपण प्रथमतः बघणार आहोत दैवाळकर सराफ 11 निवासा वाटा. यावेळेस आउट ऑफ द पार्क जातोय चेंडू. नोहित पटेल यांच्या बॅटीतून येतोय शानदार दानदार डीपीएलचा दमदार षटकार. जाऊया शेवटचा चेंडू आहे. टॉस साठी सुद्धा मी ज्या संघांचा नाम उल्लेख केलेला आहे त्यांनी तयार राहायचंय. विघ्न अर्था 11 बेलपांढरी यांच्या विरोधामध्ये दैवाळकर सराफ 11 नेवासा फाटा. बघूया शेवटचा चेंडू. ओ हो हो, फुलटॉस नो बॉलची घोषणा झाली आणि या चेंडूला अक्षरशः उचलून फेकलंय खूप दूरवर. लॉंग लेगच्या दिशेनं येतोय षटकार. आज पटेल छागाई गुरु. नो बॉलची घोषणा सुद्धा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तर अगदी संस्मरणीय खेळ या ठिकाणी पटेल सरांची आपण बघत आहोत. 13 चेंडू मध्ये या ठिकाणी पटेल सर 38 धावा बनवत आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी आणि आघाडीला आले बघा. त्यांनी सर्व दबाव बघितला आणि शेवटी त्यांनी आक्रमण केलंय. पुन्हा एकदा आपण बघतोय यश टाकावर मध्ये खेळलेला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धाव्यांचे प्रयत्न आणि यावेळेस नोहित पटेल मला वाटतं जातील. बाद आहे, बाद आहे. एक सिंगल आणि या ठिकाणी फलंदाज नोहित पटेल बाद मात्र झालेले.
एक सन्मानजनक धावफलक उभे राहिले बघा. या ठिकाणी आपण बघतोय 86 धावा झालेल्या आहे आणि 87 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे CSK नेवासा फाटा संघासमोर. हा जॅकपॉट षटकामध्ये खऱ्या अर्थानं जनता गॅरेज संघाचं खेळ चांगला बघायला मिळाला. तर आपण या ठिकाणी टॉससाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करेल. आपल्याला लॉस्ट कॉल असेल. दैवाळकर सराफ 11 या संघाचे संघनायक सचिन गायकवाड सर या ठिकाणी उपलब्ध आहे. टॉससाठी त्यांचं स्वागत आहे. विघ्न अर्था ब्लास्टर्स बेल पांढरी या संघाचे संघनायक गिरी साहेब आपण यायचंय. किशोर गिरी आपण बघणार आहोत. आणि बघा या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू दर्शन कुदळे म्हणजे अशोक कुदळे दादांचे चिरंजीव आहे आणि ते संघात आहे. अकरामध्ये त्यांची वर्णी लागली. ऑक्शनचा तो किस्सा सुद्धा मी आता जाता जाता नक्की आपल्याला सांगेल. अगदी ज्यावेळेस मी ऑक्शनमध्ये दर्शन कुदळे हे नाव डिक्लेअर केलं त्या अगोदर दर्शन जनता गॅरेजच्या टेबलवर जाऊन बसला होता आणि त्यानं ते बॅनर लगे वर केलं आणि मला सेल म्हणावं लागलं याला घेतलेलं जनता गॅरेजनं. अशा प्रकारे त्यानं स्वतःची वर्णी जनता गॅरेजमध्ये लावलेली बघा. नाही टॉस करतायत या ठिकाणी किशोरगिरी यादी देतील. चला टॉस केला जाईल. आशा बेलचे संचालक विजयजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी आपण टॉस करतोय. सर्वप्रथम विजयजी गायकवाड साहेबांचं मी या ठिकाणी स्वागत करेल. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी आपला वेळ दिलेला आहे. दोन्ही संघनायक सुद्धा या ठिकाणी आपण बघत आहोत. सगळ्या प्लेयरचे
नमस्कार. पुन्हा एकदा आपण साया रजनीच्या दिशेनं मात्र वाटचाल करतोय. अगदी शांत झालेले वातावरण, परंतु खऱ्या अर्थानं मैदानात तापलेलं वातावरण आपल्याला दोन संघांचं बघायला मिळतंय. एकीकडे CSK नेवासा पाटा तर दुसरीकडे जनता गॅरेज. पहिला विजय कोण मिळवणार आणि पहिल्या विजयाच्या प्रयत्न दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 87 धावांचा पाठलाग आहे. तर त्या ठिकाणी थोडासा ताळमेळचा अभाव. डायरेक्ट हा डायरेक्ट हिट थेट फिकीवर वेगळा निकाल आला असता, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी या ठिकाणी आपल्याला जालू अडसुरे बघायला मिळतील, ज्यांना नेवाशाचा जडेजा म्हणलं जातं. तर अगदी सुरुवातीलाच जर बघितलं तर अगदी जनता गॅरेज प्रमाणे या ठिकाणी CSK संघाला सुद्धा धावा बनवताना अडचणींना सामोरं मात्र जावं लागतंय. तर संघ नायक या ठिकाणी हा एक वेगळ्या पद्धतीनं पूल करण्याचा प्रयत्न होता बघा. हा मैदानात आपण बघतोय धावबाद करण्याची थोडीशी नाजूक संधी होती. अर्थात या ठिकाणी चांगल्या ताळमेळसह आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मात्र पूर्ण केले गेले. सोमनाथ आहिरे एक नेवाशा तालुक्यातील बडा खेळाडू, ज्यानं खऱ्या अर्थानं स्वतःचं नाव अगदी महाराष्ट्र संघामध्ये नोंदवलंय. थोडासा गती परिवर्तन होता हे मात्र आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. घोषणा उशिरा आली बघा. वाईडची घोषणा आपण बघतोय या ठिकाणी झालेली आहेत. अवांतरची घोषणा वाईडच्या मदतीनं धावफलक पुढे जाताना बघतोय आपण. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 3 धावा आपण बघतोय बनवल्या गेलेल्या आहे. मोठ्या धावफलकाचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली करावी लागेल, मजबूत पायाभरणी करावी लागणार आहे. हो, हाफ ट्रॅकर चेंडू होता. सचिन शेटे यावेळेस मात्र चेंडू खाली आले आणि गोलंदाजानं फलंदाजाचा पाठलाग केलाय बघा. एक प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आणि यावेळेस आपण बघतोय सोमा अहिरे वे बॅक टू द पॅव्हिलियन. तर मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2 आपण बघतोय दिला गेलेला आहे. अगदी जनता गॅरेज प्रमाणे ही सुरुवात आहे बबलू भाऊ. सुरुवात तशीच आहे, परंतु नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या संघात कोण मोहित पटेल आहे ते बघावं लागेल. ज्याप्रमाणे मोहित पटेल यांची उपयुक्त फलंदाजी आपण जनता गॅरेज संघाकडून बघितली, तर CSK संघाकडून ती बघायला मिळाल. तर या ठिकाणी पसायदान स्पोर्ट क्लबचे संघनायक पप्पू डवले यांचं शुभागमन, त्यांचं स्वागत. कपिलजी क्षीरसागर देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित आहे. एक नेवासा क्रिकेटमधील जुनं मोठं नाव, त्यांचं देखील स्वागत आहे. चेंज ऑफ पेस होता. नितीन वावरे देखील फसले आणि या ठिकाणी झेल सोडलेला आहे. महेश घागरे आपण त्या ठिकाणी बघतोय, ते देखील एक प्रतिभावान गोलंदाज आहे. आता गोलंदाजी करताना त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण बघू, परंतु ज्या प्रकारे आपण बघतोय जनता गॅरेज संघानं पलटवार केलेला आहे गोलंदाजी माध्यमामध्ये. एक चांगली गोलंदाजी आपल्याला अमन शेख यांची बघायला मिळते. 5 चेंडूंमध्ये जर बघितलं तर 5 या ठिकाणी 4 धावा खर्च झाल्या. 2 फलंदाज बाद केले गेलेले आहेत. पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न होतोय बघा आणि यावेळेस मात्र षटकाची समाप्ती होईल आणि नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या या प्रवासाची होणारी समाप्ती. त्यानंतर धावफलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. तर येणारा काळ थोडासा अवघड मात्र असेल, परंतु डरने की बात नाही, कारण CSK संघाकडे अजूनही बरेच फलंदाज आहेत. अगदी त्या ठिकाणी सूरज भगत अजूनही पॅव्हिलियनमध्ये आहे. रवी आदमान आहे, अजून फलंदाज शिल्लक आहे.
तर जालवाड सोडले बघा गोलंदाजी मार्कवर, मात्र डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे. प्रतिभावान गोलंदाज आहे, अनेक स्पर्धा खेळलेला हा गोलंदाज आहे आणि स्वतःचं नाव याने जडेजा करून घेतलंय स्वतःच्या खेळावर. तालुक्याचा जडेजा. क्वाड बिहाइंडचा अपील आहे, बोटवर आहे. नितीन वावरे पुन्हा एकदा अपयशी या ठिकाणी ठरलेले आहे आणि त्यांना मात्र जावं लागेल. मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. तिसऱ्या विकेटचं पतन, तिसरा फलंदाज बाद. आणि यावेळेस येत आहेत मैदानाच्या आतमध्ये सर्वात स्टायलिश फलंदाज आयकॉन सूरज भगत. यांची फलंदाजी बरेच जण आतुरतेने बघत असतात बघा. आणि या ठिकाणी सूरज भगत यांचं आगमन मात्र झालंय. संघनायक आपण या अगोदर बघतोय शंकर वंजारे सर. एक धावचं त्यांचं योगदान आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. विजयाचं समीकरण मात्र या ठिकाणी थोडंसं अवघड होत चाललेलं आहे. 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी 83 धावांची गरज येणाऱ्या काळामध्ये. क्लासिक ड्राईव्ह बघतोय आपण, ऑन द राईज खेळाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अस्तव्यस्त कामकाज अमन शेखच्या माध्यमामध्ये होताना आपण बघतोय. अधिकचं नुकसान मात्र मैदानाच्या आतमध्ये झालं नाही. एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना बघायला मिळालेली आणि एका धावेने धावफलक पुढे सुद्धा जाईल. 5 धावा धावफलकावर असणार आहे. चला फटका फसलेला आहे. अमन शेख चेंडू खाली येणार, पकडणार झेल. धक्का क्रमांक 4 रवी आदमाने. एक अमूल्य धक्का, मोठा धक्का, फलंदाज बाद. माफ करा क्षमस्व, या ठिकाणी डॉक्टर शंकर वंजारी बाद झालेले. ते नेमकं नाही रवी आदमान तिकडे दिसले, माझ्या तोंडातून ते येताना दिसले. क्षमस्व. तर नक्कीच रवी आदमाने येत आहेत आणि डॉक्टर शंकर वंजारी जात आहेत. तर एक मजबूत जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आहे आणि यावेळेस मला वाटतं रवी आदमाने यांनी मनगाटाचा वापर केलाय लेग स्लिपमध्ये. मात्र क्षेत्ररक्षक पप्पू गायकवाड आणि खूपच खराब कामकाज बघा. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या ठिकाणी आपण बघू शकता ज्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. 7 धावा धावफलकावर असतील आणि 2 महत्वाचे बॅटर खऱ्या अर्थानं सीएसके नेवासा संघाचे मैदानाच्या आतमध्ये आहे. जालू आडसोरे सुद्धा उपयोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. हो बघा फटका. रवी आदमाने यांच्या भात्यामध्ये खूप फटके आहे बघा. पुन्हा एकदा आपण बघतोय हलक्या हाताने या चेंडूला फक्त स्ट्राईक केले. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आहे. चेंडू रिटर्न होतोय तर धावफलकावर एक सिंगल देखील पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळेल. 8 धावा धावफलकावर आहेत. तर सूरज भगत स्ट्राईक एंडवर आत्ताच मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. दोन्ही संघांचा जर विचार केला तर पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यात एक चित्तथरारक लढत आपण या ठिकाणी बघतोय. एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेतील एक मोठा बिग ब्लास्ट सामना. जालू आणि या ठिकाणी त्यांच्या समोर आहेत सूरज. सुरेख. त्यासाठी मी अगोदरच म्हणलो होतो एक क्लासिकल बॅटर आहे आणि योगायोगाच्या गोष्टी बघा. सूरज भगत आणि जालू आडसोरे सुद्धा एकाच संघात खेळलेले, एकाच गावातील खेळाडू आहे. तर निश्चित मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांची झालेली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय या ठिकाणी धावफलकावर 9 धावा आहे. 4 फलंदाज या ठिकाणी परतलेले. तर हा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आपण बघू शकता. या ठिकाणी मुख्य पंच केनी सरांचा इशारा आपण बघतोय या ठिकाणी आला गेलाय. तर येणाऱ्या काळामध्ये 24 चेंडू आणि 78 धावांची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक सुवर्ण संधी सुद्धा आहे, कारण जॅकपॉट षटक अजून बाकी आहे. त्या षटकामध्ये तुम्हाला निश्चित चांगली फलंदाजी जर केली तर अधिकच्या काही धावा कमवण्याची संधी आहे. संघ नायक आहेत गोलंदाजी मार्कवर प्रशांत वाघ अर्थात बंटी वाघ. एक सक्षम कर्णधार आहेत बंटी वाघ. कायमस्वरूपी आपण बघतोय अनेक स्पर्धामध्ये जनता गॅरेज संघाचं नेतृत्व त्यांच्या माध्यमामध्ये केलं जातं. अगदी एकनिष्ठ जनता गॅरेज या संघाशी असलेले संघ नायक प्रशांत वाघ आणि संघ मालक सुद्धा एकनिष्ठ आहे. वन मॅन शो धनुभाऊ काशीत यांच्या मालकी हक्काचा हा संघ. तर मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण 4 बाद 9 धावा धावफलकावर 24 चेंडू 78 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आणि या ठिकाणी बंटी वाघ यांचं भव्य स्वागत सूरज भगत करतायत. अप्रतिम स्वीट हिट मैदानात पहिला षटकार आहे. 15 धावा आहेत बघा धावफलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडंसं बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न गोलंदाजानं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये केलाय, परंतु सूरज भगत आहे. ये बंदा खास आहे, इसकी बल्लेबाजी झकास आहे. आता ही झकास फलंदाजी किती वेळ चालणार, कारण आज सूरज भगत यांना उभं राहावं लागणार आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, यावेळेस मात्र स्ट्राईक टू फील्डर आणि भूषण मिरफाकार यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय चेंडू रोखला गेला, धाव मिळणार नाही. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तर क्षेत्ररक्षणामध्ये निश्चित या ठिकाणी बदल केला गेला. बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे. एक संधी खऱ्या अर्थानं आपण बघू शकता जे मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाले. 3 क्षेत्ररक्षक जर बघितले तर सूरज भगत यांच्या विरोधात एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक पुढे सरसावत अगदी आपण बघतोय क्षेत्ररक्षकांच्या विरोधामध्ये खेळला गेलेला एक शानदार जानदार DPLचा खणखणीत चौकार. अगदी 19 धावा या ठिकाणी होत आहेत आणि अगदी सर्व सूत्र आपण या ठिकाणी बघतोय. सूरज भगत आपल्या खांद्यावर घेत आहेत, स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत. एक तालुक्यातील बडा खेळाडू ज्यानं तब्बल अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी तालुक्याच्या बाहेर सुद्धा आपण त्यांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना बघितलेलं आहे. एक प्रतिभावान गुणवान आयकॉन आणि खूप कमी वयामध्ये आपण बघतोय या खेळाडूंनी ही गुणवत्ता प्रस्थापित केलेली आहे. अगदी कमिटीचं प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकता कामकाज चालू आहे. या ठिकाणी नितीन बुरुडे सर नक्कीच आपण बघतोय काही क्रीडा रसिकांना मार्गदर्शन नक्की त्या ठिकाणी करतायत. काही सूचना क्रीडा रसिकांना दिल्या जात आहेत. हो यावेळेस बघा सूरज भगत स्पेशल शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. 25 धावा या ठिकाणी पूर्ण आहे. तर या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघू शकता पहिल्या 4 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च झालेल्या आपल्याला बघायला मिळतील. 2 षटकार 1 चौकार. सूरज भगत नावाचं सूर्य मैदानाच्या आतमध्ये मात्र तळपतोय. कमालीची शानदार फलंदाजी या ठिकाणी. 20 चेंडू 62 धाव्यांची गरज. सचिन शेट्टी आहेत बघा त्या ठिकाणी. सिंगल मात्र रोखू शकले नाही. एक सिंगल मात्र धावफलक पुढे जाताना आपण बघतोय 26 धावा धावफलकावर. 4 फलंदाज आपण बघतोय आतापर्यंत खर्च झाल्या गेले आणि एक अप्रतिम चुरस लढत यावेळेस या सामन्याच्या माध्यमामध्ये निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि CSK नेवासा फाटा संघाचा जर विचार केला तर 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, रवी आदमाने आणि सूरज भगत. चेंडू खास होता बघा. जाता जाता आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय एक डॉट चेंडून या षटकाची होणारी समाप्ती. तर शेवटचे 2 चेंडू चांगले बघायला मिळाले. षटक क्रमांक 3 आपण बघतोय या ठिकाणी संपलं गेलं. 18 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्या 26 धावा. 4 फलंदाज या ठिकाणी बाद. या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात 17 आणि येणाऱ्या काळामध्ये 18 चेंडू आणि 61 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 61 धावा. तर गोलंदाजीमध्ये काय केलं जाईल, काय फेरबदल केला जाईल
हे मात्र आपण बघतोय. अगदी आपण महेश घागरे यांना बघू शकता. हा देखील एक नवीन उभारता सितारा, एक नवीन गोलंदाज तालुक्यात आपण बघतोय जो तयार होतोय. अगदी सीझन क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, नगर अकॅडमीमध्ये गोलंदाजीचं प्रशिक्षण घेत असलेला हा गोलंदाज आपण बघतोय. आणि त्यांच्याकडे जर बघितलं तर चौथं षटक, चौथ्या षटकाची जबाबदारी आपण बघतोय त्यांच्या खांद्यावर टाकलेलं वजन. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि तर थोडासा आवाजात मात्र बदल करू. फाटलाक मात्र या ठिकाणी चालू असेल आणि एक नवीन आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोच केला जातो. व्हॉइस ऑफ श्रीगोंदा आदरणीय आव्ही राऊत सर, धन्यवाद. पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या मैदानावरती. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहतोय. फलंदाज देखील जोमात पाहायला मिळत आहेत, आक्रमणं देखील मोठी केली जात आहेत. फलंदाज सूरज भगतच्या बॅटमधून आत्तापर्यंत 9 चेंडूमध्ये 25 धावा वसूल केल्यात. जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहतो इथे 16 चेंडूमध्ये 55 धावेंची आवश्यकता आहे. 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेत. जबरदस्त फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आज नेवासाच्या या प्रशस्त मैदानावरती आपल्याला इथे खेळताना बघायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी राहिली आहे त्याची. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण, क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत हा चेंडू माती कापत सीमारेषा ओलांडतोय. खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला. महेश घागरेवरती देखील आक्रमण झालंय. जोरदार फटका खेळवला होता. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न तिथे सफल राहिला आणि त्या चेंडूवरती देखील 4 धावेंची मोहोर इथे मैदानाच्या आतमध्ये लावली आहे. धावफलकावरती आपण पाहतो इथे 2 व्यक्तींमध्ये वैर दाखवणारा आकडा आहे. ज्यावेळेस 2 व्यक्तींमध्ये वैर निर्माण होतं त्यावेळेस आपण म्हणतो तुझ्यात आणि माझ्यात आजपासून 36चा आकडा आहे. तो 36 धावसंख्या आपल्याला इथे बघायला मिळते. 36 धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल, ताकदीचं दर्शन होतंय मैदानावरती. अत्यंत जबरदस्त फटका आपल्याला इथे बघायला मिळतोय. जागेवरून तिथे शक्तीचं दर्शन दाखवलंय. तडाखेबाज फटका होता. सूरज थांबायचं नाव घेत नाहीये. सूरज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. यावेळेस धाब्यांचा पाऊस देखील झालेला आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 14 चेंडू 45 ची मॅच आहे. अजून देखील सामना बरोबरीमध्ये पाहायचं. इथून पुढे सूरज संघाचा डाव कसा सावरतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा धावफलक होता. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. अपील देखील जोरदार बघायला मिळते, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त जाणवला, आत्मविश्वास कमी जाणवतोय. नकार कळवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. कुठलीही धाव नसणारे निर्धाव चेंडू नक्कीच बघायला मिळत आहेत. इथून पुढे देखील आक्रमण करावेच लागतील. अब नहीं चलेगा, इक्का दुक्का लगाना पडेगा मैदान के बीच में, सिर्फ चौका और छक्का. पाहायचंय सूरजच्या बॅटमधून इथे पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळेल का. यावेळेस देखील फुल टॉस, फुल लॉस करके गई है गेंद. या चेंडूवरती देखील पाहायला मिळते 6 धाब्यांची मोहर.
शेवटच्या चेंडूवरती देखील आपल्याला इथे षटकार बघायला मिळतोय. अत्यंत राजेशाही फटका होता. जागेवरून त्याने खेळलेला फटका, ताकद नजाकत सर्व काही त्या फटक्यामध्ये बघायला मिळालं. 6 धावेने आपण पाहतोय या षटकामध्ये तब्बल 3 षटकाराच्या मदतीने 22 धावा खर्च केल्यात. अतिशय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. इथून पुढे देखील अजून देखील 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 ची मॅच आहे. एक षटक इथे आपण पाहतोय नक्कीच जॅकपॉट ओव्हर, मॅजिक ओव्हर तुम्हाला बघायला मिळेल. जादू तुम्हाला या षटकामध्ये जादू बघायला मिळेल. खरं तर ते जादू असेल सामना कोणत्या दिशेने फिरणार. निर्णायक षटक या सामन्यामधील आपल्याला इथे बघायला मिळतंय. गोलंदाज तर या दरम्यान नेवासा नगरीचे नायब तहसीलदार आदरणीय राजेंद्रजी वाघ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालंय. साहेबांचं देखील स्वागत आहे. अतिशय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. मॅजिक ओव्हर मध्ये हा बॉल, पहिलाच बॉलवरती हवाई सफर. या चेंडूवरती देखील 6 धाब्यांची मोहर. डीजे वाले ज्यावेळेस माझं बोलणं होईल ना त्यानंतर गाणं वाजवा प्लीज. षटकाराने आपण पाहतोय धावफलक 54 धावा मैदानाच्या आतमध्ये. 54 धावा आतापर्यंत बसूल केल्यात. आक्रमण देखील सुरुवात झाली आहे. जॅकपॉट षटक, खरं तर हे षटक महत्वाचं आहे. इथे नक्कीच पाहायचं आहे किती धावा येणार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मॅजिक ओव्हर, इथे जादू बघायला मिळणार या षटकामध्ये. नायब तहसीलदार साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धा मोठी आहे ग्रामीण भागामधील. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफ मध्ये मार्गस्थ केलाय. बॉल क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील आता आपल्याला गर्दी बघायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये देखील प्रचंड फुल मैदान इथे भरलेलं बघायला मिळेल. क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं या स्पर्धेने. नक्कीच इथे आपल्याला गर्दी देखील बघायला मिळते. गोलंदाजाच्या समोर आव्हान असेल सूरज. यावेळेचा बॉल धीम्या गतीने टाकला होता. तिथे एसटी रक्षक आणि फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत येतोय नशिबाचा चौकार. डीजे नशिबाचा चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चौकाराबरोबरीत संघाचा धावफलक 59 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. सूरज 14 चेंडूमध्ये 41 धावेवरती खेळतोय. आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये बसवूल केल्यात. अजून देखील किती धावा येत आहेत. यावेळेचा बॉल अत्यंत सुरेख फटका. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे सूरज भगत. 47 धावेवरती खेळतोय 15 चेंडूमध्ये. काय झंझावत गाजवलाय मैदानाच्या आतमध्ये. इम्प्रेस करणारी कामगिरी केली आहे. दिमागदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आहे. सूरज भगत नावाचं बादळ प्रतिस्पर्ध्याची वाताहत करून टाकली आहे. यावेळेचा बॉल कव्हरमध्ये खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल तिथे बघायला मिळेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. एका धावे बरोबरीत 66 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 7 चेंडू 21 ची मॅच आहे. परंतु मॅजिक ओव्हर अर्थातच या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा पाहायचंय. याचबरोबरीत पॉइंट रिझन मध्ये फटका. गॅप मोठा आहे. आउटफील्ड काफी तेज तरार. हा देखील चौकार. एक मिनिट.
इथे आपण पाहतोय जिंकण्यासाठी 87 धाब्यांची आवश्यकता आहे. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. सहा चेंडूमध्ये 6 धाब्यांची आवश्यकता आहे. धावफलकावरती 81 धावा आहेत जिंकण्यासाठी. 6 चेंडू 6ची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश घागरे या षटकाने पुन्हा एकदा सामन्याचं गणित पलटवलंय. मॅजिक ओव्हर तुम्ही बघितली, काय जबरदस्त फटकेबाजी केली या षटकामध्ये. पहिलाच बॉलवरती हलक्या हाताने खेळून काढलाय तिथे कव्हरमध्ये. एक धाव आली आहे. दुसरीसाठी घरटं सोडलंय. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. एक शॉर्ट रन आहे. आत्ताची एकच धाव आपण तिथे काउंट करणार आहोत. शेवटचे 5 चेंडू आणि अजूनही 5 धाब्यांची आवश्यकता. सामना अजून देखील ऑन आहे. 5 चेंडू 5ची मॅच. इथे समोरच्या बाजूने संघाचा सिक्सर किंग 52 धावेंवरती खेळतोय 17 चेंडूमध्ये. या स्पर्धेमधील एक दिमागदार अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवलंय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधील आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेचा बॉल बॅटची कडा तिथे पाठीमागे मार्गस्थ होतो बॉल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. शेवटचे अजून देखील 4 चेंडू आणि 5ची मॅच येऊन ठेपली आहे. इथून पुढे देखील अजून 4 चेंडूमध्ये 5ची आवश्यकता आहे. सामना असून देखील आपण पाहतोय दोघांच्या दिशेने झुकलेला. इथे जर एखादी विकेट आली ना तर सामन्यामध्ये तुम्हाला चुरस बघायला मिळेल. या गोलंदाजाची खासियत आहे, कठीण काळामध्ये तो उभा राहतो, लढतो, संघर्ष करतो. खरं तर आजचं संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. कठीण काळामध्ये स्वतःला नेहमी सांगत जा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचा संघर्ष, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा, कर्तबगारीचा झेंडा. कोण रोवणार मैदानाच्या आतमध्ये यासाठी देखील संघर्ष. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवरती देखील पाहायला मिळेल ज्ञान प्रीमियर लीगचा एक दिमागदार चौकार. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. महेश पाहायचे पुढे. यावेळेचा बॉल हलक्याताने खेळून काढलाय तिथे. याचबरोबर इथे एक दिमागदार विजय साकार केला इथे. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. तर आजच्या या सुंदर प्रवासातील सामना क्रमांक 3 विघ्नहर्ता बेलपांढरे यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत दैवाळकर सराफ हा संघ. आदरणीय प्रशांतजी दरंदले सरांचं देखील या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. सागरजी दराडे त्यांच्यासह आहेत, त्यांचंही स्वागत असणार आहे. व्यासपीठावर विराजमान निवास नगरीचे नायब तहसीलदार आदरणीय राजेंद्रजी वाघसाहेब, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे.
स्वागत असेल आदरणीय विलासजी बोरुडे सर. या ठिकाणी जिओ या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहे, मॅनेजर आहे, माफ करा, जिओ कंपनीचे मॅनेजर नेवासा शाखेचे. तर त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत असणार आहे. आणि त्यानंतर मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये हालचाली बघू शकता. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस का बॉस या ठिकाणी दैवाळकर 11 नेवासा फाटा हा संघ ठरलेला आहे. सचिन गायकवाड एक चालाक संघनायक दैवाळकर संघाचे आपल्याला या सामन्याच्या निमित्तानं बघायला मिळतील. तर स्पर्धेतील सर्वात तरुण कर्णधार किशोर गिरी हे त्यांच्या विरोधामध्ये मात्र असणार आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अगदी खास भानशिवरा नगरीतून आलेले ज्येष्ठ खेळाडू आदरणीय संतोषजी गोरे सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. संतोष गोरे सरांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेचं पुन्हा एकदा आपल्याला एक विशेष बघायला मिळालं. या स्पर्धेमध्ये मॅग्नेट पॉवर आहे. एक क्रिकेट या खेळावर प्रेम असणारे अनेक आजी माजी खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावर ओढले जात आहेत. दोन्ही संघाने आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं ते बंधनकारक आहे बरं का. तर या ठिकाणी आपण बघतोय दैवाळकर 11 सराफ संघाचे 12th मॅन आलेले आहेत. विघ्न अर्था बेलपांढरी संघ आपला 12वा खेळाडू आलेला नाहीये. पॅनल्टी बरं का त्यासाठी 5 धाव्यांची हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. पहिला चेंडू पडण्या अगोदर तुमचे दोन्हीही 12th मॅन्स 100% कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध पाहिजे. तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आघाडीची जोडी आपण बघू शकता. नक्कीच आशिष शिवाळे आणि शुभम स्थानिक बेलपांढरीचा हा बॅटर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर आणि आशिष हिवाळे मेम फ्रॉम देडगाव. आणि आशिष हिवाळे ग्लोरियस टचमध्ये बघा खूप फॉर्ममध्ये आपण तालुक्यातील अनेक स्पर्धेमध्ये